तर या अशा लाईननी सगळ्याच क्रूज इथे उभ्या आहेत. तर आज देखील आम्ही सकाळी सकाळी स्विमिंग पूलमध्ये गेलेलो आणि मुलांनी खरंच खूप धमाल केलेली या 2-3 दिवस. आणि आज तर त्यांच्यासोबत आम्ही देखील मजा केलेली, मस्त एन्जॉय केलेलं छान पूलमध्ये. तर मला काही स्विमिंग येत नाही, पण इथे उगाच स्विमिंग येण्याचं नाटक चाललेलं माझं. मी स्विमिंगचा आनंद घेते आहे. हाय, हॅलो, नमस्ते. तर कशा आहात तुम्ही? होप सो आनंदातच असणार. तर तुमचं येणारा प्रत्येक दिवस मस्त आनंदात जाऊ देत, मजेत जाऊ देत. तर मी प्रिया, आपल्या मिस्टी अँड मम्मा युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते. सो आज डे आहे 3rd. तर आम्ही मस्त आज सुद्धा रेडी होऊनच व्लॉग स्टार्ट केलेला आहे. सकाळी तर तुम्ही बघितलंच तेव्हा की मग स्विमिंग पूलमध्ये आम्ही मस्त धमाल केलेली आहे. त्यानंतर असं रेडी झालो आहोत आणि आता आम्ही चाललेलो आहोत पणजीला. क्रूज वगैरे किंवा अजून असाच पुढे जो प्लॅन आहे तो आधी पहिले तर आम्ही खाणार आहोत, काहीतरी भूक लागलेली आहे आणि खाऊन त्यानंतर आम्ही निघणार आहोत. काय जेवण कुठे आज? डॉमिनोज किंवा पिझ्झा हट. बरं, ठीक आहे. आणि हे बघा, हे धिंगाणा असा. तुम्हाला काय खायचंय आज? पिझ्झा खायचा आहे ना? तर आमचा आजचा मग पिझ्झाचा प्लॅन आहे. आमचं बॅग तर हे जे आमचे भूषण दादा आहेत यांच्याकडे बॅग मध्ये नेहमी मुलांसाठी काही ना काही अवेलेबल असतं, हो की नाही? आय एम जस्ट ड्रायव्हिंग अ रेस्टॉरंट फॉर माय फॅमिली. फक्त मुलांसाठी असतं, म्हणजे खरंच त्यांच्या बॅग मध्ये पोरांसाठी हे ते काही ना काही त्यांनी ठेवलेलंच आहे. तर ही एक नियोजन यांनी केलेलं आहे त्या बाबतीमध्ये. बिस्किट, चिप्स, रोल वगैरे सगळं सगळं अवेलेबल. एक दुकानच त्यांनी तर मांडलं की नाही. गाइस, व्हाट यू आर डूइंग? सो गाइस, काय वाट पाहायला जाते का पिझ्झाची का नाही? खूप भूक लागली आहे ना? ओके. असं मग मध्ये जाऊन सपोर्ट करता त्यांना जरा? हो, बनवायला यायला त्यांना. ओके ओके ओके. संध्याकाळी कसिनो क्रूज वगैरे जाऊ. येस, तुम्ही पण आमच्यासोबत एन्जॉय करा. येस. तुम्हाला शिकायचं आहे का कसा बनवायचा पिझ्झा? तर हा सांगा, त्या दीदीला सांगा. दीदी म्हणा आम्हाला शिकवा ना. ओके. तर आता आम्ही चाललो आहोत क्रूज वरती. तर 1 तासाचं आहे तिथलं जी राईड असणार आहे ती. आणि पर पर्सन 500 रुपये आहेत. विदाऊट एनी मिल एनी ड्रिंक असं आहे ना? नो मिल्क नो ड्रिंक ना? नो मिल नो ड्रिंक काही ना? हा, ओनली राईड. आणि हे बघा मिस्टी. जीवावर आलं चालायचं की असं असतं मिस्टीचं. मागचे येत आहेत अजून. तर या अशा लाईननी सगळ्याच क्रूज इथे उभ्या आहेत. फिशरमॅन क्रूज, ही पॅराडाईज, दॅन नेक्स्ट निर्वाणा. मला पकडतो इकडे. हात पकड, असं नको तू. ही गाईस तू हात पकड, भाग पकड.
इथे क्रूज वरती चाललेला आहे यांचा पोर्तुगीज डान्स आणि इथेच वेगवेगळे असे गेम्स सुद्धा घेतले जातात कपलचे, डान्स परफॉर्मन्स असतात वेगवेगळे, तर त्यामधलाच हा एक पोर्तुगीज डान्स करता आहेत ते आणि सगळ्या सेम स्टेप आहेत त्या दोघांच्या, मस्त करतात. त्यांच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन सुद्धा खूप छान होते, तर मस्त वाटला डान्स बघून. तर आता हे जे परफॉर्मन्स ते देत आहे ते आहे गोवन डान्सचं. तर त्यांचे स्टेप खरंच खूप छान होते आणि त्यांचे चेहऱ्याचे एक्सप्रेशन देखील खूप छान होते आणि त्यांनी छोट्या मुलांचे सुद्धा डान्स घेतले, कपलचा सुद्धा कपल डान्स घेतलेला. तर मजा आलेली क्रूजवरती आम्हाला. हाय हॅलो नमस्ते, गुड मॉर्निंग मंडळी, गुड मॉर्निंग फ्रॉम गोवा. तर आज आमच्या ट्रिपचा 4था दिवस. आता आम्ही निघणार इथनं, चेकआउट केलंय ऑलरेडी, सामान वगैरे आमचं सगळं खाली आलंय. हॅलो गुड मॉर्निंग. तर आज आहे आमचा 4th डे, लास्ट डे. तर आज आम्ही कुठला रोड जाणार आपण? पारा रोडला जाणार आहोत. त्यानंतर शॉपिंग करणार आहोत, थोडाफार टाइमपास इकडे तिकडे खाणं पिणं आणि त्यानंतर जाणार आहोत घरी. पुण्याला. कुणाला नाही जायचं घरी? बॅक टू होम. कुणाला नाही जायचं? इच्छा नाही आहे पण जावं लागणार आहे. मिसिंग होम पाठवायला पटकन. तर आणि हे बघा, पोरांना तर स्विमिंग पूल एवढा आवडलाय ना की त्यांना त्या पाण्यातच खेळायचंय. हे बघा, पाण्याच्या बाहेर निघायचंच नाहीये. म्हणजे इतका स्विमिंग पूल आवडला की 2-3 दिवस मस्त 2-2 तास गेलेत ते पाण्यात. मिष्टू ध्वनी कुठे? ध्वनी तिच्या मम्मा सोबत. अच्छा ओके. मिष्टू जायचं स्विमिंग पूल मध्ये? मिष्टी इकडे 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 बघ, इथे इथे. हो अरे. तर चला आता आम्ही निघतो. आणि हो, 2 दिवसापासून व्हिडिओचा एंडच होत नाहीये, कारण की काय की एकदा फिरण्याच्या चक्कर मध्ये कधी बॅटरी नसते, कधी वेळ नसतो, कधी पटकन अंधार होऊन जातो झोपायचं वगैरे असं चालू असतं. तर त्यामुळं एंड होत नाहीये. तर चला कंटिन्यू व्हिडिओ पुढे पहा. आतापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. चला चलो स्टे ट्यून. तर आम्ही आता आलेलो आहोत पारा रोडला. तर जिथे भरपूर रील्स बनवल्या जातात, फेमस आहे म्हणजे गोव्यामध्ये, की चला पारा रोडवर मस्त फोटो येतात वगैरे. तर तिथे आम्ही आलेलो आहोत आणि आता तिथे मस्त आम्ही फोटोज काढणार आहोत. 2-3 दिवसांपासून आमचं चालू होतं आल्यापासून की चला पारा रोडला जायचंय, पारा रोडला जायचंय. तर फायनली आम्ही पारा रोडला आलेलो आहोत आणि हा जो मागे दिसतोय तो पारा रोड आहे. तर फोटो सेशन करतो, मस्त 1-2 रील बनवतो. ये इन भाई को पारा रोड जाने की बहुत ही जल्दी थी, हा की नाही? वेटिंग फॉर द पारा रोड. कसं वाटतंय मला? मस्त फ्रेश एकदम मस्त. नाही ठीक आहे ना.
पोरांचं मध्येच असं चालू असतं, कंटिन्यू बोलूच देत नाही. हा हिताश खूप म्हणतो पारा रोड हे ना आता नाही यायचंय, आता खेळायचंय. हा आहे पारा रोड आणि फोटो शूट करायला इथं मस्त मजा येते. फोटो पण खूप छान येतात, पण मधून गाड्या येतात जातात, तर त्यामुळे थोडं डिस्टर्बन्स आहे, पण मस्त फोटो येतात खरंच. तर छान वाटतं आहे. तर हा बघा किती मस्त आहे हा पार्क. सगळीकडे असं नारळाची झाडं आहे तिथे छान. तर छान असं फोटोशूट झालेलं आहे, हो की नाही? येस. आणि इथं खूप साऱ्या मूवीची शूटिंग पण झाली. कुठले मूवीज आहेत आणि मला ते नाही माहिती, पण खूप साऱ्या रील मध्ये पण आहे हे, सगळ्यांच्याच रील मध्ये जे गोव्याला येतात त्यांच्या. छान फोटो. मग कसं वाटलं फोटो व्हिडिओ करून? मस्त आहे ना रस्ता, खरंच छान वाटतं. तर पार्किंग पण आहे, गाड्या लावून सगळे, पण मध्ये मध्ये खूप गाड्या येतात. तर त्याचं एक असं बघा, म्हणजे इथं गाडी थांबवायला परमिशन नाहीये रस्त्यावरती, पण पार्किंगला लावून किंवा तुम्ही मग न थांबता सरळ जाऊ शकतात. मग त्या गाड्या मध्ये मध्ये येत राहतात, तेच एक डिस्टर्बन्स आहे, नाही तर अदरवाईज बाकी सगळं मस्त. तर फोटोशूट झाल्यानंतर आम्ही गेलो थोडीफार शॉपिंग करायला आणि त्यानंतर आम्ही निघालो पुण्याला जायला. तर अशी होती आमची गोव्याची ट्रिप. तर नक्कीच कमेंट करून कळवा की कशी वाटली आमची गोव्याची ट्रिप, कसे वाटलेत सगळे व्हिडिओ. सो चला, बाय.